झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्ह्यात अवघ्या 2 तालुक्यांपुरती शिल्लक राहिलेल्या काँग्रेसला पुन्हा जोरदार धक्का बसणार आहे। माजी आमदार तथा काँग्रेसचे विद्यमान प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील हे भाजपाशी जवळीक साधून आहेत। महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन काळात मुंबईत त्यांचा धडाकेबाज प्रवेश होणार असल्याचं बोललं जातंय। माजी आमदार कुणाल पाटील यांचे आजोबा स्वर्गीय खासदार चुडामण पाटील, वडील माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या माध्यमातून गेल्या 70 वर्षांपेक्षा अधिक काळ काँग्रेसशी घरोबा असलेले आणि थेट गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले कुटुंब म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते। दीर्घकाळ मंत्री राहिलेल्या रोहिदास पाटील यांच्यानंतर कुणाल पाटील यांनीही 2 वेळा धुळे तालुक्यातून आमदार म्हणून निवडून येत विधानसभेतून प्रतिनिधित्व केले आहे। मात्र 6 महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यापासून ते राजकीयदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं चित्र होतं। तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने राज्यातील वेगवेगळ्या भागात असलेल्या दमदार नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा धडाका लावला असून कुणाल पाटील यांचा भाजपा प्रवेश हा या अर्थानेच महत्त्वाचा मानला जातोय। अलीकडे काही दिवसांपासून वरिष्ठ पातळीवर भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेणाऱ्या कुणाल पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याही नुकत्याच भेटी घेतल्या। माजी आमदार कुणाल पाटील हे उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचे दमदार युवा नेतृत्व म्हणून परिचित आहेत। त्यांचा स्वतःचा मोठा जनसंपर्क, त्यांना मानणारा मोठा वर्ग आणि कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आहे। त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणे हा उत्तर महाराष्ट्रात काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून त्यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढणार आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।